मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं होतं। अशातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली। अंधेरीच्या MIDC सिप्स कंपनी गेट क्रमांक 3 इथे रस्त्यावरच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला। विमल गायकवाड असं या महिलेचं नाव आहे। त्या सिप्स कंपनीमध्ये कामाला होत्या। घरी जात असताना पावसात पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या गेट समोरील उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेल्या। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर विमल यांना शोधण्यात यश आलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या सर्व प्रकरणी मुंबई पालिकेने चौकशी सुरू केली आहे। पालिका उपायुक्तांच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। दरम्यान या समितीत अग्निशमन अधिकारी आणि अभियंत्यांचा समावेश करण्यात आलाय। अंधेरीमधील MIDC एरियामध्ये एक महिला जी आहे ती कामावरून येत असताना रस्ता क्रॉस करताना तिथे जो नाला आहे त्या नाल्यामध्ये त्या पडल्या होत्या। त्यानंतर काही वेळाने त्यांना बाहेर काढलं। स्थानिक पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कुपर रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलेला आहे। त्या ज्या महिला होत्या त्यांच्या जे नातेवाईक आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, आपलं नाव काय? आपण कोण आहात त्या महिलेचे? माझं नाव दीपाली बनसोडे, ती माझी मामी आहे। रात्री 11 वाजता कॉल आला होता, ठीक आहे, की तुम्ही पोलीस स्टेशनला या करून, ठीक आहे, बिकॉज ऑफ त्यांचे जे मिस्टर आहेत, ठीक आहे, ते थोडेसे मेंटली वीक आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉल दिला की असं असं सीन झाला आहे, पोलीस स्टेशनला बोलवलं गेलंय। तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना फोन करून विचारत होतो की काय झालंय, आम्हाला थोडं तरी हिंट द्या की ज्या करून आम्ही तसं त्या प्रिपेअर्ड होऊन येऊ। त्यांनी आम्हाला काही हिंट दिली नाही। आम्ही तसं लगभग आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला कळलं की एक नॉर्मली ऍक्सिडेंट झालाय, ठीक आहे। आम्ही बोललो ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला, जिथे त्या ऍडमिट आहेत तिथे आम्हाला घेऊन चला। त्याच्यानंतर आम्हाला कॉल येतो की नाही, असं झालंय की ती व्यक्ती ते एका होलमधून पडली आणि ती वाहून गेली। नंतर आमची जी मेंबर्स आहेत त्यांनी त्यांना बाहेर काढलं। बाहेर काढल्याच्या नंतर त्यांना डेथ डिक्लेअर केलं, ठीक आहे। या प्रोसिजरसाठी आता आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला हेच नाही माहिती की ती किती वाजता पडली, ती किती वाजता निघाली, किती वाजता काय झालंय, कुठल्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन आमच्याकडे नाहीये। एक छोट्याशा चुकीमुळे आमचा एक व्यक्ती गमावलाय आम्ही, आणि ती छोटीशी चूक काय की तुम्ही त्या मेन होलवर झाकण नाही ठेवलं। हे तुम्ही या घटनेसंदर्भात कोणाला जबाबदार ठरवत आहात? BMCला। अजून काय BMCला? त्यांचं कोण व्यक्ती ह्या गोष्टीमध्ये जात नाही। ज्या व्यक्तीचा घरातला एक व्यक्ती जातो ना त्यालाच कळतं की आहे आमची मामी। एक नवरा बायको राहतात, आता तिच्या नवऱ्याला कोणाचा सहारा? तो बिचारा ऐसा गरीब आहे की कोणाच्या दारी पण जाऊ शकत नाही। त्या व्यक्तीला कोणाचा सहारा आहे ह्यांना कळलं पाहिजे ना। हर गोष्टीची काळजीपूर्वक घेतली पाहिजे की एवढा पाऊस आहे, समजा ढाकण नाही लावलं तर कोणाला तरी उभं करा। गायकवाड ज्या होत्या त्या स्वभावाने कशा होत्या? एकदम सुंदर आणि बोलायला एवढे छान की हर व्यक्तीला, लहान लहान व्यक्तीला बोलायच्या, आणि एवढे प्रेमळ की त्यांचं फोटो जसं दाखवलं तसं माझ्या पायातलं जमीन सरकल्यासारखं झालं। कारण की ते बोलणंच त्यांचं तसं होतं। हर दुःखासुखाला सगळ्यांच्या गोष्टीला त्या राहायच्या। कामधंदा, लोकांना बोलणं चालणं खूप छान होत्या, खूप छान, की आज एवढं दुःख वाटतंय त्यांच्याबद्दल की त्यांच्याबरोबर असं घडलं। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।